हे आईचं प्रेम असतं, मग आई ती कोणती पण असू द्या. मग शकता की मातृत्व काय असते म्हणजे प्राणी पक्ष्यांपासून तुम्ही बघा हे बघा चावते, मला कसं डिफेन्स करते बघितलं तुम्ही, बघितलं असला आता हाताला चावायचा प्रयत्न करते कोंबडी. तर हिचे अंडे पण नाहीत, ते बघितलं तर तुम्ही ते अंडे हिचे नाहीयेत. अंड दिसतंय हे कोंबडीचं अंड नाही. तर हे चित्तर किंवा बटर म्हणून पक्षी असतो, त्या बटरचा अंडा आहे. ह्या दोघींचे कॉम्पिटिशन बघा की मी घेणार म्हणून हे अंडे घ्यायचा प्रयत्न करत आहेत दोघी. एकाला आपण साईडला करूया कारण दोघीमुळे असं नको व्हायला की ते अंडे फुटायला. चला जाऊ दे, आता हिला घ्यायचे तर हिलाच घेऊ देऊ आपण. आणि हे अंडे हिने घेतलेले आहेत बघा, इथं 4 अंडे आहेत बघा. ही आली आता हे अंड्या बसली, तिने एक अंडे घेतले आणि हिने एक अंडे, हिने 4 अंडे घेतले बघितलं असते. मित्रांनो तुम्हाला आज एक वेगळंच काहीतरी मी दाखवणार आहे. हे तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथं 2 कोंबड्या दिसतात. ह्या 2 कोंबड्या एकामेकाच्या अंगावर का बसल्यात तुम्हाला त्याचं रिझन पण सांगतो. तर आपण आता काल परवा शेतात फिरत होतो, तर मला तिथं एक चित्तर नावाचा एक पक्षी आपल्याकडे राहणार फिरतो, त्याला चित्तर म्हणतात, बटेर म्हणतात. तर त्याला कोणीतरी मारलं होतं, म्हणजे रानबोक्यानं मारलं असेल किंवा कशानंतर मारलं होतं. तर त्याचे आपल्याला काही अंडे सापडले होते. तर ते अंडे आपण ह्यांच्या खाली एका कोंबडी खाली घातलेले, पण ते त्याला विविध कोंबड्या हॅच करतात. तुम्ही बघा दाखवत तुम्हाला एक मिनिट. हे बघा 2 कोंबड्यांनी त्या अंड्यांना घेतलेलं आहे बघा. बनवूया आता हे छानपैकी. हे आपण असं नेस्ट बनवले, त्याच्यात ते अंडे ठेवू व्यवस्थित. आता अजून 4 अंडे आहेत बघा, हे 4 अंडे आहेत बघू शकता तुम्ही. हे 4 अंडे आहेत, 4 आपण असं ठेवून घेऊया. आता जे पहिल्यांदा कोण कोंबडे बसलं अंड्यावर आपण तिला हे अंडे देऊन टाकूया. हा बघा हा कसा आगाऊपणा करतोय मागून बघा. शकता की मातृत्व काय असते म्हणजे प्राणी पक्ष्यांपासून तुम्ही बघा की हे बघा चावते, मला कसं डिफेन्स करते बघितलं तुम्ही, बघितलं असला आता हाताला चावायचा प्रयत्न करते कोंबडी. तर हिचे अंडे पण नाहीत, ते बघितलं तर तुम्ही ते अंडे हिचे नाही आहेत. ते अंडे ते बटेरचे आहेत, चित्तरचे अंडे आहेत. तरी सुद्धा ही कोंबडीने ते अडॉप्ट केले ते अंडे आणि स्वतः आता तिला आपल्या हॅचिंगसाठी घेतले. त्यामुळे ते बघा ते डिफेन्ससाठी चावाय बघते बघा. बघा हे डिफेन्स बघायचा, हे डिफेन्स चावाय कशी बघते. आणि त्याच्या दोघींची भांडण लागलेत की मी घेणार किंवा मी घेणार म्हणून. हे बघा तुम्ही बघू शकता, दाखवतो ह्याच्या खालचे अंडे पण दाखवतो. एक मिनिट थोडं असं उचलतो हिला मी असं. बघा ह्याच्या खाली अंडे आहेत बघा, हे कोंबडीचे अंडे नाहीत, तर हे बटरचे अंडे आहेत. हे बघा हे जे तुम्हाला अंड दिसतंय हे कोंबडीचं अंड नाही. तर हे चित्तर किंवा बटर म्हणून पक्षी असतो, त्या बटरचा अंडा आहे. ह्या दोघींची कॉम्पिटिशन बघा की मी घेणार म्हणून हे अंडे घ्यायचा प्रयत्न करत आहेत दोघी. तर ही जी पहिली कोंबडी दिसते ती थोडीशी कोंबडी जरा अग्रेसिव्ह आहे. ही डिफेन्ससाठी आता मला मारत होत, तुम्ही बघितलं असेल, मला चावली 2 वेळा. तर अंडे हिचे नाही आहेत तरी सुद्धा बघा हे आईचं प्रेम असतं, मग आई ती कोणती पण असू द्या. मग आपण काय करूया, शेडमध्ये थोडा भुसा घेऊया, थोडा भुसा कलेक्ट करूया. आता हे आज सकाळी टाकलेला भुसा आहे, हे भुसा घेऊन आपण थोड्या नेस्ट बनवून ठेवूया. तर नेस्टमध्ये तिला बसवू व्यवस्थित. तर हे भुसा घेतलाय मी आता, हे बघा भुसा घेतला आपण. आता हे भुसा घेऊन आपण याला छोटंसं नेस्ट बनवायला हेल्प करूया. हे बघा भुसा आणला आपण, तर हिला हेल्प करू. आता नेस्ट बनवण्यासाठी हेल्प करू आपण. याचा भुसा असं टाकूया, इथं छोटासा नेस्ट बनवू. इथं हे तुम्हाला दिसते बघा, असं मी नेस्ट बनवलंय जेणेकरून तिला आता व्यवस्थित बसता येईल कोंबडीला. हे असं नेस्ट बनवू आपण. शकता तुम्ही ही आली आता कोंबडी परत. बसली अंड्यावर, परत आली आणि परत तिने अंडे घेतले. आता घेऊ द्या बघू द्या, दोघींनी मिळून अडॉप्ट केलेले अंडे हे. आता बघू 18 ते 21 दिवसानंतर ह्याच्यातनं पिल्ले निघतात, आपल्याला बेबी चिक्स निघतात. आपण बघूया, हे तुम्ही बघू शकता नंतर.